दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. त्यांच्या जाण्याने एक गोष्ट समजली, मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. तो कधी, कुठे आणि कसा येईल याचा कोणालाच नेम नाही. सकाळी घरातून निघालेली व्यक्ती रात्री घरी परत येईल की नाही याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. तरी आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि अजून मिळवायचं आहे ही अपेक्षा. आजचा दिवस, आजचा क्षण हातातून निसटून जातो. आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात, डोळे पाणवतात, मन सुन्न होतं आणि मग त्या क्षणी आपल्याला वाटतं की आयुष्य खरंच किती नाजूक आहे. आणि मग त्यावेळी लक्षात येतं, पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं इथेच थांबतं. आपल्यासोबत जातं फक्त आपण कमावलेले माणसं आणि प्रेम. त्यामुळे आईवडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं करा, मनात राग, अहंकार काहीही ठेवू नका. माफ करायला शिका, कारण गेलेली वेळ परत कधीच येत नाही आणि ही वेळ कधीच कोणासाठी थांबतही नाही. त्यामुळे आयुष्य जगायला शिका, आयुष्यावर नितांत प्रेम करायला शिका आणि जे आयुष्य मिळालंय ते भरभरून जगा.